सुंदर धार उभे
हरे 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 जय 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 हरे जय 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 विठोबार गुमाए जय 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 विठोबार गुमाए हरि जय 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 विठोबार हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पालोचन 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 सुख सुख सुख
हेलो 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 नको 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 मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामीन दूर राहे काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भाली काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचणी काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल विठ्ठल जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अविकरण
श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो विठ्ठला राजा या पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन प्रथम नमन दुसरे संताचिया संताचिया चरण संताचिया संताचिया त्यांच्या भाजाने चालता त्यांच्या कृपा कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती अष्ट से धेरव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के जसवारे सिया राम के जसवारे कर लो मेरा भगवान विनती पवन सुत विनती
सोडा हॅलो 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 नमो नरेश्वरा नमो नरेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत षड जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा आणि मृत्यू लोकात मनाला उपदेश करणारा अभंग सेवे करता निवडलाय विठ्ठल अभंगावरती चिंतन करणे अगोदर थोडासा पर्याय द्यायचा तोचा मी म्हणेल आपल्याला काही शब्द एकत्रित आणावे लागतील किंबहुना ओघाओघानं ते शब्द तुमच्या माझ्या सर्वांच्या मध्ये एकत्रित येतील आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे परंतु गेल्या 1 वर्षापासून आपल्यामध्ये नसणारे आदरणीय श्री कैलासवासी सीताराम आप्पा गुलाब सावकारे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले त्यांच्या पितृ ऋणातून आपण मुक्त व्हावं याच्या करता सावकारे परिवारानं केलेलं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन विठ्ठल पितृ ऋणातून मुक्त होण्याकरता ज्ञानदान अन्नदान गोदान ब्राह्मण दान करण्याची प्रथा म्हणूनच आजचं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा मोठा परिवार आहे श्रीमती सुनंदा सीताराम सावकारे त्यांच्या पत्नी आहेत श्री युवराज गुलाब सावकारे भाऊ आहेत तसेच मोतीराम गुलाब सावकारे भाऊ आहेत त्याचबरोबर श्री प्रवीण युवराज सावकारे पुतण्या सुयोग युवराज सावकारे पुतण्या श्रीमती लीलाबाई तुकाराम देसाई बहीण सौ श्यामा निवृत्ती तुपलोडे बहीण तसेच सिद्धार्थ सीताराम सावकारे मुलगा ॲडव्होकेट श्री सागर सीताराम सावकारे मुलगा श्रीमती सुशाला गोविंद कानडे बहीण तसेच श्री सूरज मोतीराम सावकारे पुतण्या चिरंजीव सुजल सागर सावकारे त्या ठिकाणी नातू सौ सुभद्रा सोपान कानडे बहीण तसेच चिरंजीव श्रियांश सागर सावकारे नातू कुमारी सिया सिद्धार्थ सावकारे नात निर्मला राजकुमार नामधारी बहीण तसेच श्री राहुल सुरेश आहिरे जावई आणि सौ शुभांगी राहुल आहिरे मुलगी असा संपूर्ण सावकारे परिवार आणि या परिवारातील या बापाला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं मी म्हणेल भगवंतानं या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंत या बाबांना चांगली जागा चांगलं स्थान चांगला मार्ग भगवंतानं द्यावा एवढी भगवान परमात्म्याकडे माझी विनंती असेल आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल विठ्ठल बाबांना जाऊन 1 वर्ष
वर्ष पूर्ण झालं, पण आपण त्यांच्या पितृ ऋणातून मुक्त व्हावं याच्याकरता सावकारे परिवारानं या ठिकाणी कीर्तनाची सेवा, ज्ञानदानाची सेवा ठेवली. संपूर्ण YES9 त्या ठिकाणी टीम असेल, भाऊंचे सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली आणि या ठिकाणी बाबांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्याबद्दल त्या ठिकाणी भाऊंना आणि संपूर्ण सावकारे परिवाराला कोटी कोटी धन्यवाद असतील आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबरा या अभंगात मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर मनाला उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबरायांचे अनेक उपदेशपर अभंग आहेत. काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जनाला उपदेश करतात, काही अभंगात नारायणाला उपदेश करतात आणि काही अभंगात मनाला उपदेश करतात. तर आजचा निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये मनाला उपदेश करताना दिसतात आणि तुकोबराय म्हणतात, हे मना, नको नको तू माया जाळात गुंतू नको. एखादी वाईट गोष्ट असेल, छोटस लेकरू त्या गोष्टीकडे जात असेल तर घरातली लोक म्हणत असतात, नको नको बाळा नको, तिकडे जाऊ नको, ते वाईट आहे. तसं तुकोबराय दोनदा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, ते वाईट आहे, तू तिकडे जाऊ नको, त्याच्यात गुंतू नको, तू माया जाळात गुंतू नको. कारण काळ तुझी वाट सावधानतेनं पाहतोय आणि ज्या दिवशी काळ तुला बोलवेल ना लेका, त्या दिवशी तुझी आई, बाप, बहीण, भाऊ, तुला कोणी या काळापासून वाचवू शकणार नाही. काही लोकांनी प्रश्न केला का, हो आमचा जर एखादा मित्र देशाचा राजा असेल तो नाही वाचू शकणार आम्हाला? तुकोबराय म्हणतात, लेका देशाचा राजा असू दे नाही तर तुझे मोठे मोठे सोयरे असू दे, तुला या काळापासून कोणी वाचू शकणार नाही. खाओ तुकोबराय, या काळापासून आम्हाला कोणी वाचू शकत नाही, पण कोणीतरी असेल ना ज्याचा काळ ताब्यात असेल, जो आम्हाला काळापासून वाचू शकेल. तुकोबराय म्हणतात, लेका फक्त जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा वाचून तुला या मृत्यू लोकात काळापासून कोणी वाचवू शकत नाही, कारण फक्त काळ त्याच्या ताब्यात आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मना माया जाळात गुंतू नको. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत पहिला मंडळ झोपल्या का काय? इकडे मी इकडे मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? कीर्तनात बसल्यानंतर विठ्ठल विठ्ठल भजन झालं की टाळी वाजून भजन करायचं बरं का. टाळी वाजवण्याचे भरपूर फायदे आहेत. कीर्तनात जर विठ्ठल विठ्ठल म्हटला तर टाळी वाजवली तर कोणालाही हार्ट अटॅक येण्याची संभाव्यता कमी होऊन जाते बरं का. मी बोललेलं कळतं ना, माझ्या पदरचं बोलणार नाही. मुंबई मधील मोठे डॉक्टर आहेत, ज्या डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी संशोधन केलंय, त्या संशोधनात कळाले की जो माणूस टाळी वाजवतो, विठ्ठलाचं भजन करतो, तो माणूस हार्ट अटॅक या आजारापासून लांब राहतो. लांब दूर दूर पर्यंत त्याचा संबंध हार्ट अटॅकशी येत नाही. नाही कळालं? मोठ्या डॉक्टर साहेबांची मुलाखत मुंबईमध्ये झाली आणि त्या मुलाखतीत डॉक्टर साहेबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब सांगत होते, जो माणूस टाळी वाजत नाही त्याला हार्ट अटॅक येतो. म्हणून त्यांचा अनुभव त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलाय. तो अनुभव ऐका. डॉक्टर साहेब म्हणतात, मी 50 वर्ष झाले डॉक्टरकी करतो. किती वर्ष? किती? 50 वर्ष झाले मी डॉक्टरकी करतो आणि माझं हॉस्पिटल त्या ठिकाणी एका टोल नाक्याच्या जवळच आहे. 50 वर्षापासून मी डॉक्टरकी करतो, टोल नाक्याच्या जवळ माझं हॉस्पिटल आहे आणि कधीही कुठेही गेलात तर टोल नाक्याजवळ तुम्हाला मला तृतीय पंथी लोक पाहायला मिळतात. तृतीय पंथी कळतात ना? डॉक्टर साहेब सांगत होते, मी रोज त्या टोल नाक्यावरून जायचो. 50 वर्षाची माझी नोकरी गेली
पण तृतीय पंथी लोक मला त्या ठिकाणी दिसली की मी कधी गाडी थांबवली नाही, कधी त्यांना 10 रुपये दिले नाही. 50 वर्षाचं माझं आयुष्य गेलंय डॉक्टर की करण्यात. मी कधीच त्या तृतीय पंथी लोकांना 10 रुपये सुद्धा दिले. पण एक दिवस डॉक्टर साहेब त्या टोल नाक्याहून जात असताना तृतीय पंथी लोक आडवी झाली, त्यांनी टाळी वाजवली, पण मी त्यांना पैसे दिले. हॉस्पिटल मध्ये गेलो आणि गेल्याच्या नंतर तिथे मी बसलो असताना, निवांत बसलो असताना माझ्या मनात एक प्रश्न आला, का हो माझं 45-50 वर्षाचं आयुष्य निघून गेलं, मी डॉक्टर की करतो, पण या तृतीय पंथी लोकातला एकही माणूस कधी माझ्याकडे हॉस्पिटलला आला नाही. याचा शोध घेण्याकरता आपल्या एका मित्राला फोन लावला आणि मित्राला फोन लावत असताना डॉक्टर साहेबांनी मित्राकडे प्रश्न टाकला, का रे माझं 45-50 वर्षाचं आयुष्य गेलं, कधी तृतीय पंथी लोक माझ्या हॉस्पिटलला आली नाही, तुझ्या हॉस्पिटलला कधी आली का? त्या मित्राने सांगितलं, हे बघ मित्रा, माझ्या सुद्धा हॉस्पिटलला ही तृतीय पंथी लोक कधी आलीच नाही. बघता बघता त्यांनी 50 डॉक्टर लोकांची टीम गोळा केली आणि मनात प्रश्न निर्माण झाला, का हो इतके वर्ष झाले आपण डॉक्टर की करतो, ही लोक आपल्या हॉस्पिटलला येत नाही, त्याचं कारण ही लोक आजारी पडत नाही का? पडत नाही. त्याचं कारण शोधण्याकरता 2 दिवस 50 डॉक्टरची टीम कामाला लावली. टाळी वाजवण्याचे फायदे आहे का? पण काही प्रश्न सुटेना. दुसऱ्या दिवशी डॉक्टर साहेब घरी आले आणि घराकडून हॉस्पिटलला जात असताना तृतीय पंथी माणूस डॉक्टर साहेबांना टोल नाक्यावर आडवा झाला, टाळी वाजवली आणि सांगितलं पैसे. डॉक्टर साहेबांना सांगितलं, तुला 100 नाही 1000 देईन, पण तुमच्यातला जो सगळ्यात मोठा असेल ना, तुमचा जो मोरक्या असेल ना, त्याला माझ्याकडे घेऊन या. त्या लोकांना विचारलं, का हो आमच्यातला मोरक्या कशाला पाहिजे? मला विचारा ना काय पाहिजे ते, उत्तर मी देईल तुम्हाला. डॉक्टर साहेबांना सांगितलं नाही. त्या ठिकाणी 20-25 तृतीय पंथी लोक त्या डॉक्टर साहेबांना गोळा केली आणि प्रश्न केला, का हो 50 वर्षाची माझी डॉक्टर की गेली, मी कधी टोल नाक्याहून जाताना तुम्हाला 1 रुपया दिला नाही, पण आज माझ्या मनात असा प्रश्न पडला की ही लोक आजारी पडत नाहीत का? या लोकांना आजार होत नाही का? तुम्ही कधी हॉस्पिटलला आला नाही. त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आम्ही कधी आजारी पडतच नाही. त्याच्या पाठीमागचं विचारलंय कारण, डॉक्टर साहेब कुणी 100 दिलेत आम्ही 1 टाळी वाजवतो, कोणी 500 दिलेत आम्ही 2 टाळ्या वाजवतो, कुणी 1000 दिलेत आम्ही 3 टाळ्या वाजवतो. आणि दिवसभरात त्या टाळी वाजवण्याच्या नादात आमच्या शरीरातली रोगराई कुठे निघून जाते कळत सुद्धा नाही आम्हाला, आम्ही कधी आजारीच पडत नाही. हा डॉक्टर साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि डॉक्टर साहेबांना त्या दिवसापासून सांगितलं, आपल्या हातात असे काही पॉइंट आहेत, टाळी वाजवली की ती दबतात आणि आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण आपल्या शरीराला पाहिजे त्या पद्धतीनं चालतं. म्हणून कीर्तनात बसलात, विठ्ठल विठ्ठल भजन झालं की टाळी वाजवा आणि मुखानं त्याचं भजन करा. विठ्ठल म्हणलात हृदयापर्यंत त्या ठिकाणी स्पंदन जातात आणि आपल्या हृदयाचं रक्ताभिसरण सुरळीत चालू राहतं. याच्या करता कीर्तनात बसलात ना, टाळी वाजवा आणि भजन करा. विठ्ठल कीर्तनात बसलं की माणसानं टाळी वाजवावी. तुकोबराच्या भंगात जन्माला आलेल्या जीवातल्या मनाला त्या ठिकाणी काय करतात? उपदेश करतात. आणि तुकोबराय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. हे मना, या माया जाळात गुंतू नको. मनाला उपदेश, कारण काही ठिकाणी तुकोबराय जनाला उपदेश करतात, काही ठिकाणी नारायणाला उपदेश करतात. जगद्गुरु तुकोबराय देवाला सुद्धा उपदेश करतात. उठा पांडुरंग प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गंगा पायी गाठला, वैष्णव
करतात. उठा पांडुरंग प्रभात समयो वाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. देवाला उपदेश आहे, उठा देवा. अहो प्रभात झाली, सकाळ झाली, तुम्ही उठा, हा उपदेश आहे. काही ठिकाणी तुकोबर जनाला उपदेश करतात. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता रे भाईनो जागा, आता रे भाईनो जागा. तोर निजला नाडोने भागा, तोर निजला नाडोने भागा. जनाला उपदेश करतात. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजला नाडोनी भागा, चोर निजला नाडोनी भागा. जागा रे भाईनो जागा, आता जागे व्हा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. तुकोबार आहे, जनाला उपदेश करतात. पण आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबार आहे या जीवातल्या मनाला उपदेश करतात. आणि तुकोबार म्हणतात, मना माया जाळात गुंतू नको. हे मना, या माया जाळात गुंतू नको. एखादी वाईट गोष्ट असेल, आपण सांगत असतो नको 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 तिकडे जाऊ नका. तसं तुकोबर म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. का? या माया जाळात गुंतू नको. कारण हे मन इतकं चंचल आहे, चतुर आहे हे मन. ते एका जागेवर कधी बसत. तुम्ही कीर्तनाला आलात, त्याच्या पाठीमागे काय कारण आहे? तुमच्या मनानं सांगितलं सावकारे साहेबांचं वर्ष श्राद्ध आहे, चला कीर्तनाला. कोणी सांगितलं? कोणी? तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? कोणी सांगितलं? मनानं सांगितलं, चला कीर्तन आहे, कीर्तनाला चला. हे कोणी सांगितलं? पण इथं आल्यावर मनानं सांगितलं, तू बैस इथं, मी जरा फिरून येतो. मन इकडून नगर पर्यंत, नगरहून पुण्याला, पुण्याहून नाशिकला, नाशिकहून पुन्हा शिर्डीत. मन मन हे मन अतिशय चतुर आणि चंचल मन आहे. मना चंचल कपाळ, मना चंचल कपाळ, चंचल कपाळ, मना चंचल कपाळ. मना
चंचल चपळ जाता येता न लागे वेळ. मन त्या ठिकाणी एका जागेवर कधी बसत. मन हे पिसाळलेल्या हत्ती सारखं आहे. कसं पिसाळलेला हत्ती जसा त्या ठिकाणी पळत असतो ना, त्याला कोणी आवरू शकत नाही, तसे मन आहे. आणि या मनालाच आवर घालायचं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आजच्या अभंगात. हे मन पिसाळलेल्या हत्ती सारखं आहे. त्याला ज्या वेळेला अंकुशाचा मारा होईल त्याच वेळेला पिसाळलेला हत्ती शांत होतो. तसे मन सुद्धा ज्या वेळेला तुम्ही त्याला आवरताल त्याच वेळेला ते मन ताब्यात राहतं. बरं का, तुकोबाराय उपदेश करतायत जगाला, मनाला करतायत, उपदेश करतायत. उपदेश काही लोकांनी प्रश्न केला, तुकोबाराय आम्हाला का उपदेश करतात? आम्हाला नाही ऐकायचं तुकोबारायांचा उपदेश. तुकोबाराय म्हणतात लेका, कारण माणसानं उपदेश करण्याकरता समोरचा त्या पात्रतेचा असावा लागतो. मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? एखाद्याला उपदेश करतोय आपण, पण ऐकणारा त्या ऐकून घेण्याच्या पात्रतेचा असावा. नाही तर एखाद्या दिवशी एखाद्याला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या म्हणून गावाकडे जायचंय, तो त्या ठिकाणी बस स्टँडला आला, पण त्याला यायच्या अगोदर 5 मिनिटं गाडी निघून गेली. तुम्ही तिथे गेलात आणि त्या ज्याला आपल्या गावाकडे जायची ओढ आहे अशा माणसाला म्हणू लागलात, पाटील तुम्हाला जायचंय गावाकडे मान्य आहे, पण जरा गाडी येते तोपर्यंत मी तुम्हाला गीता सांगू का? गाडी येते तोपर्यंत तुम्हाला एखाद्या ज्ञानेश्वरीतल्या 2-4 ओव्या. तो म्हणतोय ज्ञानेश्वरीतल्या ओव्या नको सांगू, गाडी कधी येईल ते सांग. उपदेश करण्याकरता समोरचा त्या पात्रतेचा असावा लागतो. त्याच्याकडे जर ऐकून घेण्याची पात्रता असेल तरच आपण उपदेश करायचा आहे. नाही कळालं? एक दिवस काय झालं, एका झाडावर एक सुगरणीचं घरटं होतं आणि त्या घरट्याच्या शेजारी असं घडलं, इतका वारा सुटला, इतका त्या ठिकाणी पाऊस आला. सगळीकडे विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होऊ लागला. धो 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 पाऊस पडू लागला. इतका पाऊस पडू लागला की एक माकड उड्या मारत 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 त्या झाडावर येऊन बसलं. 1 तास जोराचा पाऊस झाला. 1 तासानंतर वारे थांबलं, पाऊस थांबला आणि ते माकड असं थुडथुड 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 उडू लागलं. सुगरण त्या घरट्यातून बाहेर आली आणि त्या सुगरणीने सांगितलं, ये माकडा, तुला देवानं 2 हात दिले, 2 पाय दिले, तरी तू स्वतः करता घर बांधलं नाही. माझ्याकडे बघ, मी एवढीशी छोटीशी सुगरण, पण मी माझ्या करता किती सुंदर घर बांधलं बघ. तू जर तुला देवानं दिलेल्या हातानं पायानं घर बांधलं असतं, अशी पावसात थुडथुडायची वेळ आली नसती. पण ते माकड ऐकण्याच्या पात्रतेचं नव्हतं. माकड म्हणते बरं का, मी कळतं ना तुम्हाला? ते माकड जी उठलं, सुगरणीचं घरट हातात घेतलं, ताड 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 दिशी ते घरट मोडून फेकून दिलं. माकडाला सुगरणीनं उपदेश केलाय, पण त्या ठिकाणी माकड हे ऐकून घेण्याच्या पात्रतेचं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, उपदेश करत असताना, तो उपदेश करताना समोरचा त्या पात्रतेचा पाहिजे, तरच आपण उपदेश केला पाहिजे. म्हणून तुकोबाराय जनाला उपदेश करण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात ते मन आपलं ऐकतं, म्हणून या मनाला उपदेश करतो की नको नको मना गुंतू माया जाळी. नाही का, या माया जाळात गुंतू नको. माणूस जी, कारण साधू संत अगोदर करतात आणि मग जगाला सांगतात. साधू संत त्या ठिकाणी उपदेश करण्याच्या पात्रतेची आहेत आणि ज्याला त्या ठिकाणी उपदेश करतात ते मन सुद्धा ऐकण्याच्या पात्रतेचं आहे. म्हणून तुकोबाराय उपदेश करतात, मना माया जाळात गुंतू नको. साधू संत म्हणत नाही तुम्ही प्रपंच करू नका, नाती जोडू नका, पण ती जोडलेली नाती कधी काळी त्या ठिकाणी जोडलेला आपला प्रपंच जे आपण कमवलंय ते कमवलेलं त्यागता सुद्धा आलं पाहिजे. ज्या दिवशी माणूस कमवलेलं त्यागतो ना, त्या दिवशी मन त्याच्या ताब्यात येतं. आपण जे कमवतो ते आपल्याला त्यागता आलं पाहिजे. मी माझ्या पदरचं बोलणार नाही. श्रीमद भागवत सांगतं आपल्याला,
भरत नावाचा राजा होऊन गेला. आपल्या भारताला जे नाव पडलं ना, या राजाच्या नावावरून पडलेलं नाव आहे भारत. कारण या भारताला, या देशाला 2-3 प्रकारची भरत राजी होऊन गेले, म्हणून देशाला भारत हे नाव पडलं. राम प्रभूचा बंधू भरत. त्या ठिकाणी श्रीमद भागवतात सांगितलेला भरत, आणि 9 नाथापैकी तुम्ही आम्ही म्हणतो भरतरीनाथ, तो एक भरत. अशी 2-4 प्रकारची मोठी राजी लोक या महाराष्ट्रात भरत नावाची होती, म्हणून भारताला भारत हे नाव पडलेलं आहे त्या काळापासून. हा भरत राजा इतका मोठा की 7 समुद्राच्या पलीकडे त्याचं राज्य होतं. इतका मोठा, हजारो पत्न्या होत्या, हजारो मुलं होती त्याला. एवढं मोठं सार्वभौम राजा म्हटलंय त्या भरत राजाला. सार्वभौम असणारा राजा. एक दिवस या मायाजाळाचा वीट आला त्याला, वीट आला, प्रपंचाचा वीट आला, आणि एवढं मोठं साम्राज्य त्यानं सोडून दिलं. मदलसा राणी त्याचं वर्णन करते. 18 भार वनस्पती, फळे फुले ओवाळती, वावी त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, त्या घरी कुलश्रिया, राज रविन संपत्ती, हे सुख सांडोनिया, योग राजया सेविती. नाही काय मदलसा राणी त्या ठिकाणी उपदेश करते, आणि त्यावेळेला सांगते त्या राजाच्या साम्राज्याचं वर्णन. 18 भार वनस्पती, फळे फुले व वाळती, असा तो सार्वभौम राजा. पण ज्या राजाला एक दिवस या प्रपंचाचा वीट आला, आणि त्यानं हे साम्राज्य सोडून दिलं, गंडकी नदीच्या तीरावर गेला, आणि त्या ठिकाणी एक कुटिया बांधली, आणि जगाच्या मालकाचं भजन तो राजा करू लागला. अखंड रात्रंदिवस देवाचं भजन, रात्रंदिवस देवाचं पूजन. हे साम्राज्य सोडून दिलं, जे मिळवलं होतं ते सगळं त्यागलं, आणि गंडकी नदीच्या तीरावर तो राजा राहू लागला. पण एक दिवस असं घडलं, त्या नदीत स्नाना करता हा भरत राजा नदीच्या पात्रात उतरला. नदीच्या पात्रात गेल्याच्या नंतर नदीमध्ये आंघोळ करण्याच्या काही पद्धती आहेत, काही शास्त्र आहे बरं का. मी बोललेलं कळतं का? नदीत जर स्नान करता गेलात तर त्या ठिकाणी काही नियम आहेत, ते पाळावे लागतात. डायरेक्ट जाऊन नदीत पाय बुचकाळायचे नाही. नदीवर स्नान करता गेलात तुम्ही, गेल्याबरोबर अगोदर नदीला त्या ठिकाणी नमस्कार करावा. त्याच्यानंतर त्या नदीतलं पाणी आपल्या हातात घ्यावं. हातात घेतलेलं पाणी आपण नदीत गेलोय, नदीचं दर्शन झालं, 2 मिनिटं आपलं नाक दाबावं. नाक किती मिनिटं? 2 मिनिटं नाक दाबून तुम्ही राहता. 1-2 सेकंदा करता आपलं नाक दाबायचं, पाण्यात खाली जायचं, आपल्या डोक्याहून पाणी गेलं पाहिजे 2 सेकंदा करता. नीट ऐका बर का, नाही तर 2-3 मिनिटं नाक दाबून पाण्यात जाताल, फुगूनच वर येतात. 1-2 सेकंदा करता आपलं नाक दाबा, नदीत पाण्यात खाली जा. पाणी डोक्याहून गेलं की आपलं पाप त्या नदीत वाहून जातं, म्हणून पाण्यात खाली जा. 3 वेळा नाक दाबावं, 2 सेकंदा करता खाली जावं, आणि पुन्हा वरती यावं. त्याच्यानंतर ते पाणी आपल्या हातात घ्यावं. हातात घेतलेलं पाणी दोन्ही हाताच्या समोरच्या बाजूनं खाली सोडावं, अर्घ्य दान करावं. देव देवतांना ते पाणी त्या ठिकाणी दान करावं. त्याच्यानंतर पुन्हा पाणी हातात घ्यावं. ते पाणी दोन्ही हाताच्या मधून सोडावं. मधून सोडलं की ते भूमीला साधू संतांना अर्पण करावं. त्याच्यानंतर पुन्हा पाणी हातात घ्यावं, आणि ते पाणी दोन्ही अंगठ्याच्या बाजूनं सोडावं. ते पितृला अर्पण, आपल्या गेलेल्या पितृला ते अर्पण करावं, आणि मग नदीत स्नान करावं. हे नियम आहेत नदीत स्नान करण्याचे. तुम्ही आम्ही गेलो की डायरेक्ट पाय बुचकळतो नदीत. भरत राजानं हातात पाणी घेतलं, समोरच्या बाजूनं सोडलं, अर्घ्य दान केलं, पुन्हा हातात पाणी घेतलं. इतक्यामध्ये त्या नदीवर एक
हरिणी पाणी पिण्याकरता आली होती. हरिणी गर्भवती होती. प्रसूतीचा काळ जवळ आला होता. अगदी काही तासात ती प्रसूत झाली असती अशी हरिणी त्या नदीवर पाणी पिण्याकरता आली. नदीवर पाणी पिण्याकरता आलेली हरिणी पाणी पित असताना घडलं असं, जंगलातून वाघाच्या डरकाळीचा आवाज आला आणि ती हरिणी घाबरली. घाबरलेल्या हरिणीनं अशी उंच उडी मारली आणि धाव घेणार इतक्यात त्या हरिणीच्या गर्भातला गर्भ निसटला आणि ते हरिणीचं पिल्लू पाण्यात पडलं. राजानं हातात पाणी घेतलं, दोन्ही हाताच्या मधून सोडलं. राजानं पुन्हा हातात पाणी घेतलं. ती हरिणी पलीकडच्या तीरावर जाऊन मरून पडली. पण हे पाण्यात पडलेलं हरिणीचं छोटंसं बछडं, जन्मलेलं बछडं राजाच्या हातात आलं. पाण्यातून हातात आलं. हातात आलेलं बछडं राजानं हातात घेतलं. सगळं सोडून आला होता, मोह माया सगळं सोडलं होतं. पण पुन्हा त्या हरणीचं बछड हातात आलं आणि मनात त्या ठिकाणी आशा उत्पन्न झाली. हे हरिणीचं पिलू जर सोडून दिलं तर याला कोले कुत्रे खाऊन घेतील. छोटस बाळ आहे, याला जर सोडून दिलं तर याचे खायचे हाल होतील. राजानं ते हरिणीचं पिलू घरी आणलं, आपल्या त्या ठिकाणी झोपडीत आणलं आणि राजा त्या हरिणीच्या पिलाचं पालन पोषण करू लागला. ऐकताय ना? हरिणीच्या पिलाचं पालन पोषण करत असताना राजानं हौशीनं त्या हरणाच्या पायात घुंगर बांधली. घुंगर. आणि राजा देवपूजा करण्याकरता बसला की हरणानं मध्ये यावं. राजानं देवपूजा करताना देवाला गंध लावावा, इकडे हरणाला गंध लावावा. देवाला आंघोळ घालावी, हरणाला सुद्धा आंघोळ घालावी. आता रोजचा दिनक्रम. ते हरिण राजाच्या इतकं मनात बसला रे. जे सोडून आला होता पुन्हा तेच पदरात पडलं ना. त्या राजाच्या हरणाविषयी माया उत्पन्न झाली, मोह उत्पन्न झाला आणि कालांतरानं राजा म्हातारा झाला, हरिण मोठं झालं. आणि ते मोठं झालेलं हरिण एक दिवस मोठा हरणाचा कळप आला, त्या कळपात मिसळलं, हरिण निघून गेलं. पण राजाला त्या हरणाचा इतका मोह झाला, इतका मोह झाला की राजा मरणाच्या दारात टेकला होता. आला होता हरीचं भजन करण्याकरता. पण हरी 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 म्हणता म्हणता राजा मरणाच्या वेळेला हरिण 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 म्हणू लागला. आणि तो राजा त्या ठिकाणी मरण पावला. ज्या वेळेला राजा निघून गेला ना, त्या राजाला दुसरा जन्म हरणाचा मिळाला. कारण त्यानं मरणाच्या वेळेला फक्त हरणाचं चिंतन केलं. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. घालतो घातला वासने, घालतो घातला वासने. हरणी गर्भ गेला. जड भरत राजा हरणी गर्भ गेला. घालतो घातला वासने, घालतो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वाजने.
हे गाला तो गातला वाजने. या मनानं या वासनेनं काय केलं, पुन्हा हरणाच्या याच्यात गुंतला. मग काय झालं, पुढचा जन्म हरणाचा मिळाला. का तर अंतकाळी हरणाचं चिंतन केलं. कारण माणूस शेवटच्या क्षणाला जे चिंतन करतो ना, त्यात तोच जन्म आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. हरणाचा जन्म त्या राजाला प्राप्त झाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेनं. या मनानं घात केला. हे मन ताब्यात ठेवलं होतं पण सुटलं. हरणाविषयी माया उत्पन्न झाली. हरणाचं चिंतन केलं, पुढे हरणाचा जन्म मिळाला. कारण माणूस शेवटच्या वेळेला ज्याचं चिंतन करतो ना, तेच आपल्याला मिळतं. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका मले सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे त्याच्या सुखाला पारावारा नाही. हे साधू संतांची प्रमाण आहे. आपण शेवटच्या वेळेला जे चिंतन करू तेच आपल्याला भोगावं लागतं. मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? नाही कळालं? इथे फोटो शूटिंग त्या ठिकाणी चॅनलवाले दादा बसलेले आहेत. माझा तुम्हाला प्रश्न आहे, एखाद्या दिवशी एखाद्याचा फोटो काढायचा असेल, फोटोग्राफर त्याची त्या ठिकाणी 10 मिनिटं तयारी करून घेतो. किती मिनिटं? 10 मिनिटं. असे उभे राहा, तसे उभे राहा, इकडे पहा, बोटाकडे पहा, पुढे पहा, मागे पहा. किती तयारी? किती मिनिटं? 10 मिनिटं तयारी करून घेतो. आणि फोटोग्राफरनं सांगितलं ओके डन, फ्लॅश चमकणार. इतक्यात ज्याच्याकडून तयारी करून घेतली त्याच्या नाकावर माशी येऊन बसते. काय? माशी नाकावर येऊन बसली. तो त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत असा नाकानं, पण माशी काय उठत. तिनं ठरवलं असतं नागपूर काय सोडायचं, ती माशी हटे ना. म्हणून यानं काय केलं, हात वरती केला ना, माशी मारण्याचा प्रयत्न केला. इतक्यात फ्लॅश चमकला आणि फोटो. इथं बसलेले तुम्ही सज्जन लोक आहात, माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता फोटो कसा निघाला? 10 मिनिटाच्या तयारीपूर्वीचा निघाला का माशी मारण्याकरता हात उचलल्यावर निघाला? माशी मारण्याकरता हात उचलला आणि फोटो निघाला. बरोबर ना? मग तसंच आहे, जगाच्या मालकानं सीसीटीव्ही बसवलेले आहेत. शेवटच्या वेळेला कोणाचं भजन करतो आणि काय करतो याचं त्या ठिकाणी काय होते, फोटोशूट कॅमेरे बसवलेले आहेत. तू शेवटच्या वेळेला कोणाचं भजन करतो, किती भजन करतो, कशाचं चिंतन करतो याचं सगळं रेकॉर्डिंग होतं. आणि मग जसं भजन, जशी तुमची वासना, तसा जन्म तुम्हाला मिळतोय. म्हणून तुकोबारे म्हणतात या मनाला तुमच्या ताब्यात ठेवा. ज्या दिवशी काळील हे मन तुमच्या ताब्यात असू द्या. म्हणून या मनाला उपदेश आहे अभंगाचा प्रथम चरण. नको नको मना नको
वाजवा न टाळी वाजवा. निदान बसल्या बसल्या कीर्तनकाराचं एखादं वाक्य आवडलं, गायकाचं एखादं प्रमाण आवडलं तर बसल्या बसल्या टाळी वाजायची मेहरबानी तरी आमच्यावर करी जा तुम्ही इथं बसलेले. तू को पाय म्हणतात नको नको मना कुंतू माया हे मन तुझ्या ताब्यात ठेव. कारण ज्या दिवशी काळ बोलवेल ना त्या दिवशी इथं कोणीच तुला त्या ठिकाणी थांबवू शकणार नाही लेका. ज्या दिवशी काळ तुला बोलवेल, ज्या दिवशी काळ बोलवतो ना या मृत्यू लोकात आपल्याला कोणीच थांबू शकत नाही. ज्या दिवशी काळाची उडी पडते ना, ज्या दिवशी मरण बोलवतं ना, कारण हे शरीर जगाच्या मालकानं तुम्हाला मला उसनं दिलं. उसनं कसं मिळालेल्या वेळेत जन्माला आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास तर मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास याच्या मधलं जे अंतर आहे त्या वेळेत आपल्याला आपल्या जीवनाचं भलं आणि मिळालेल्या जन्माचं सार्थक करायचंय. कारण हे शरीर जगाच्या मालकानं उसनं दिलं. कसं जिंदगी एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगे, मौत जब तुझको आवाज देगे घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. साथ के बाद होगा सवेरा, साथ के बाद होगा सवेरा, देखना अगर दिन सुनेरा. बाबा फूलों में रखने से पहले तुझको कांटों में चल रहा पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. हे मरण ज्या दिवशी बोलवेल त्या दिवशी घर सोडावं लागतं. हे किरायाचं घर आहे, भाड्यानं घेतलेलं रेंटनं घेतलेलं घर आहे. ज्या दिवशी मालक सांगेल निघा त्या दिवशी आपल्याला पुला करे लखवानी उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिना गाली, उड़ जाएगा एक दिन रहेगा बिना गाली, एक दिन पंछी रहेगा बिना गाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिना गाली, बिना गाली, बिना गाली, बिना गाली, बिना गाली. पिंजरा गाली, पिंजरा गाली, पिंजरा गाली. तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा गाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिना गाली, बिना गाली, बिना गाली,
या मृत्यू लोकाचा नियम आहे. या मृत्यू लोकात आपण जन्माला आल्याच्या नंतर नीट ऐका, जन्माला आलेलं लेकरू चांगलं शिकेल का नाही शिकेल ही गोष्ट अनिश्चित आहे. चांगलं शिकलेलं लेकरू चांगल्या नोकरीला लागेल का नाही लागेल ही गोष्ट अनिश्चित आहे. त्याही पुढे ऐका, नोकरीला लागलेल्या लेकराचं लग्न होईल का नाही होईल हे सुद्धा अनिश्चित आहे. झालंच लग्न तर त्याला पुढे लेकरं बाळ होतील का नाही होतील हे सुद्धा अनिश्चित आहे. झालेली लेकरं पुढे चांगलं शिकतील का नाही शिकतील अनिश्चित आहे. शिकलेली लेकरं पुढे त्यांचं लग्न होईल का नाही होईल ही गोष्ट अनिश्चित आहे. मृत्यू लोकात अनेक गोष्टी अनिश्चित आहे, पण फक्त एकच गोष्ट निश्चित, जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे ही गोष्ट निश्चित आहे. आज मेला पंजा मेला बाप मसन गेला, आज मेला पंजा मेला बाप मसन गेला. देखत देखत नातू बनतो, देखत देखत नातू बनतो तोही पैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला, देखत देखत नातू पंतू, देखत देखत नातू पंतू तोही पैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही पैसा झाला. उठा उठा जागा पाटी बयाले मोठे, पंढरी वाचोणी तुझा ठाव नाही कोठे. नियम या मृत्यू लोकाचा. त्या ठिकाणी जो जन्माला आला त्याला जावंच लागतं, मरावंच लागतं. कारण या मृत्यू लोकात धनवंत जातात, कुलवंत जातात, शीलवंत जातात. नवे नवे ज्या वेळेला भगवंत अवतार घेतात त्या वेळेला भगवंत सुद्धा जातात. हा या मृत्यू लोकाचा नियम आहे दादा. इथं जन्माला आलं की मरावंच लागतं. ज्या दिवशी काळ बोलवेल, काळाची उडी पडेल, त्या दिवशी आई बाप कुणी आपल्याला वाचू शकत नाही, कुणी वाचू शकत नाही. मी माझ्या पदरचं बोलणार नाही गड्या. जगत जननी ज्याची सून आहे, इंद्र देवासारखा ज्याचा मित्र आहे, आणि जगाच्या बापासारखा प्रभू रामचंद्रासारखा ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथ राजाला सुद्धा मरण चुकवता आलं नाही. मग तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पालाव? हे मरण आपल्याला चुकवता येत नाही. आणि ज्या दिवशी मरण बोलावतं ना त्या दिवशी आपली आईन बाप सुद्धा आपल्याला वाचूच शकत नाही. महाराज म्हणतात अभंगाचं दुसरं चरण, पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजे, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा, काळाची एवढी पडेल बाजेवा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा
सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजे काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा का मृत्यू लोकात जन्माला आला ना ज्या दिवशी काय बोलवेल तुझी आई तुला वाचू शकणार नाही तुझा बाप तुला वाचू शकणार नाही नवे नवे तुझ्या पाठचा भाऊ तुला वाचू शकत नाही एवढंच नाही तुझी बायको ती सुद्धा तुला वाचू शकणार कारण या मृत्यू लोकात नियम आहे नियम असा आहे की किती जवळचा मित्र असला या ठिकाणी या कार्यक्रमाला सावकारे परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सुनबाई रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील या आवर्जून कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले आहेत एकदा जोरदार टाळी वाजवा ताईंना कोटी कोटी धन्यवाद उपस्थित झालात आणि परिवाराच्या दुःखात तुम्ही सामील झालात त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद त्याचबरोबर आदरणीय राजेंद्र पिपळा साहेब तेही आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल साहेबांनाही कोटी कोटी धन्यवाद या परिवाराच्या दुःखात सामील होण्याकरता सर्वच तुम्ही मंडळी उपस्थित झालात त्याबद्दल सगळ्यांचं कोटी कोटी धन्यवाद अनभंगाच्या पदापदाचं चिंतन विठ्ठल 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 तुकोबरे म्हणतात बाबा जन्माला आलात तर जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही हे काळ ज्या दिवशी बोलवेल त्या दिवशी तुम्हाला जावं लागेल म्हणून मिळालेल्या वेळेत हे मना या माया जाळ्यात गुंतू नको इथं माझं माझं करू नको कारण ज्याला तू माझं म्हणशील तीच लोक तुला मृत्यू त्या ठिकाणी या मृत्यू लोकात स्मशानात नेल्याशिवाय राहणार नाही ज्यांना तुम्ही माझं म्हणता सगळ्यात पुढे कोण असतो स्मशानात न्यायला ज्याच्या करता आयुष्यभर हाडाचं काढ रक्ताचं पाणी केल्या जातं सगळ्यात पुढे कोण मुलगा त्याच्या पाठीमाग खांदेकरी भाऊबंद तेच लागतात तिथं बाकीचे चालत माणूस आयुष्यात सगळी नाते तोडेल पण भाऊबंद तोडत ते लागतात शेवटच्या क्षणाला नाही का त्याच्या पाठीमाग मुली त्याच्या पाठीमाग नातेवाईक ज्यांना तुम्ही माझं म्हणता जवळचं म्हणता तीच लोक तुम्हाला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाहीत ज्याच्याकरता आयुष्यभर कष्ट केले जातात म्हणून तर साधू संतांना म्हणावं लागतं नाही रे नाही कोणाचे नाही रे
म्हणतात लेका तुझा पाठचा भाऊ तुला सोडू शकत नाही, सोडविना तुला पाठीचा बंधू नाही का, तुझी बहीण तुला सोडू शकत नाही, नवे नवे तुझी पत्नी सुद्धा फक्त उमऱ्यापर्यंत बायको आहे, स्मशानापर्यंत मित्र आहे, तिथून पुढे फक्त आपला एकट्याचा प्रवास आहे. म्हणून जन्माला आलो ना आपण हे जीवन असं जगावं. मोठ्या मोठ्या पदावरील पुरुष मंडळी इथं त्या ठिकाणी उपस्थित आहे. हात जोडून माफी मागून सांगेल मी तुम्हाला, आपण जीवन जगतो ना हे जीवन एका जुगारासारखं आहे दादा, हे जीवन एका जुगारासारखं आहे. किती खराब पाणी उद्या पण तरी सुद्धा त्या खराब पानावर जो खरा डाव जिंकतो ना तोच आयुष्याचा खरा जुगारी असतो गड्या. जीवन जगतो ना आपण महिला मंडळ जमला तिथे बहुसंख्येने हात जोडून सांगेल तुम्हाला हे जीवन एका रांगोळी सारखं आहे. किती रांगोळी किती ठिपक्यांची काढायची हे पुस्तकात दिलेलं आहे. रांगोळी किती ठिपक्यांची काढायची हे पुस्तकात दिलेलं आहे. पण त्या ठिपक्याच्या काढलेल्या रांगोळीत कोणत्या प्रकारचे रंग भरायचे ही जी ती दीदी काढते ना तिच्या हातात आहे कोणते रंग भरायचे. तसे जीवन आहे, जगाच्या मालकानं नकाशा तयार करून दिलेला आहे, त्याच्यात कोणत्या प्रकारचे रंग भरायचे हे आपल्या हातात आहे. म्हणून मिळालेल्या वेळेत चांगल्या प्रकारचे रंग भरा आणि मिळालेलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं कामी लावा. हे आपलं जीवन आहे. हात जोडून पाया पडून विनंती असेल दादा. काही लोक तुकोबारांना प्रश्न करतात का हो तुकोबार आहे, आमचा बाप जर देशाचा राजा असेल, आमचे जवळचे नातेवाईक जर देशाचे राजे असतील ते नाही वाचू शकत आम्हाला काळाच्या ताब्यातून. तुकोबार म्हणतात नाही लेका, देशाचा राजा असू दे नाही तर देशाचा चौधरी असू दे, त्याच्यातलं कोणी तुला या काळापासून वाचू शकत नाही. अभंगाचं चौथं चरण सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना चौधरी सोयली भली भली आणि सोयली भली भली हो सोयरे भले भले आणि सोयरे भले भले हो आणि सोयली भली भली आणि सोयली भली भली सोयरी भले भले अनेक सोयरी भले भले पडेल काळाची उडी पडेल वादेवा. ताई आवर्जून या परिवाराच्या दुःखात सामील झाल्या. पुन्हा एकदा ताईंना कोटी कोटी धन्यवाद. आपलं काय चाललं होतं आपलं अय तुम्ही बोला ना, मी बोललेलं कळतं ना. आपलं काय चाललं होतं तुमचा माझं काही बांधाला बांध नाही ना, मग बोला ना काय चाललं होतं आपलं. ज्या दिवशी मरण बोलवेल त्या दिवशी देशाचा राजा सुद्धा तुम्हाला मला वाचू शकत नाही. तुकोबारायला एका माणसानं प्रश्न केला का हो तुकोबार आहे, देशाचा राजा सोडू शकत नाही, आईबाप सोडू शकत नाही, भाऊ बहीण सोडू शकत नाही, पत्नी सोडू शकत नाही, पण या काळापासून वाचवणारा एखादा तरी असेल ना ज्याच्या ताब्यात काळ आहे. तुम्हाला मी बोललेलं कळतं ना.
ताब्यात, काय ज्याच्या ताब्यात आहे असा सोडवणारा एखादा तरी नाही. कळालं? एकदा काय झालं, एक वारकरी आपल्या महिन्याच्या वारीला रोजच्या नियमाप्रमाणे पंढरपूरला निघाला. पण जात असताना डोक्याला त्या ठिकाणी छोटस उपर्ण गुंडाळलेलं होतं, मळक चळक धोतर घातलेलं होतं. त्या ठिकाणी बगलेमध्ये ताट तांब्या, हातात झेंडा, आणि रोजच्या नियमाप्रमाणे तो महिन्याच्या वारीला पायी निघाला होता. जात असताना असं घडलं, एका गावात तो वारकरी गेला आणि गावातल्या पाटलाचं कुत्र पळत त्या वारकऱ्या जवळ आलं. नुसतं जवळ नाही आलं तर त्या वारकऱ्यांच्या गळ्यात त्या कुत्र्यानं पाय घातले. दोन्ही पाय वारकऱ्याच्या गळ्यात, आणि दोन्ही पाय वारकऱ्याच्या गळ्यात गेल्याबरोबर वारकरी आरडू लागला, अरे वाचवा, हे कुत्र नरड फोडेल माझं, वाचवा कोणीतरी. याच्या करता जोर जोरात ओरडू लागला. गावातले लोक गोळा झाले. अहो कुत्र नरड धरणार म्हणून वारकरी खाली वाकला, आणि खाली वाकल्याच्या नंतर दगड उचलला. कुत्र्याला मारणार इतक्यात जमली लोक म्हणतात, ओ वारकरी, कुत्र्याला दगड मारू नका, दगड मारताल तर कुत्र तुमचं नरड फोडल्याशिवाय राहणार नाही. हो गरीबाचं नरड फोडेल कुत्र, वाचवा कुणीतरी. त्या लोकांनी सांगितलं, त्या कुत्र्याच्या मालकाला आवाज द्या, आमच्या गावच्या कृष्णा पाटलाला आवाज द्या, ते कुत्र त्यांच्या ताब्यात आहे. कशात? वारकऱ्यांना आवाज दिला, हो कृष्णा पाटील, तुमचं कुत्र बघा, गरीबाचं नरड फोडेल हे कुत्र. इकडे घरात पाटील नेमकंच सकाळच्या वेळेला कांदा पोहे खायला बसला होता. त्या पाटलानं घरातून आवाज दिला, मोत्या मोत्या येऊ. कुत्र जीप पळत निघालं थट पाटला जवळ. त्याचं कारण आहे ते कुत्र पाटलाच्या ताब्यात होतं, म्हणून ते कुत्र्यानं वारकऱ्याचं नरड सोडलं आणि मोत्या मोत्या येऊ म्हटल्या बरोबर पाटलाच्या जवळ गेलं. ओ तुकोबा राय, असा काळाला ओढणारा एखादा तरी, ज्याच्या काळ ताब्यात आहे असा एखादा तरी असेल ना. तुकोबा म्हणतात, आहे ना अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुला सोडवीन कोणी, तुका म्हणे तुला सोडवीन कोणी, सोडवीन कोणी, तुका म्हणे तुला सोडवीन कोणी, तुला सोडवीन कोणी, तुका म्हणे तुला सोडवीन कोणी, सोडवीन कोणी, तुका म्हणे तुला सोडवीन कोणी. चक्रपाणी वाचोनिया, कळली उडी पडे बजवा, कळली उडी पडे बजवा. एक चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, कळली उडी पडील माझी भा, कळली उडी पडील माझी भा. तुकोबारे म्हणतातले का, या मृत्यू लोकात फक्त चक्र पाणी वाचून या काळाला कोणी आवरू शकत नाही. जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्म्याशिवाय तुला काळापासून सोडवणारा कोणी नाही. म्हणून हे मना, माया जाळात गुंतू नको, त्याचं भजन कर. संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला, एकदा जोरदार टाळी वाजवा आणि भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. शेवटी जाता जाता तुमचे 5 मिनिटं मी घेणार आहे बरं का. आज काळाची गरज आहे म्हणून तुमचे 5 मिनिटं मी घेणार आहे. आपण जीवन जगतो तर जीवन जगताना आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, श्रीगुण हत्या थांबवा. आणि तुम्ही हिंदू म्हणून जगता तर गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला कधी विसरू नका. जीवन जगताना या मृत्यू लोकात तर आपल्या आईची आणि आपल्या बापाची सेवा करायला जीवनात विसरू नका. काय असते दादा ती आई, काय असतो तो बाप. सावकारे परिवारातील बाप निघून गेला दादा, नाही पुन्हा बाप पाहायला मिळणार. ज्या दिवशी बाप निघून जातो ना त्या दिवशी बापाची किंमत कळत असते. आई नेहमी आपल्या लेकराला कडेवर घेते दादा. आई नेहमी आपल्या लेकराला कडेवर घेते आणि आई विचार करते मी जे पाहिलं ते माझ्या लेकरानं पाहिलं पाहिजे. पण बापाचं तसं नसतं. बाप नेहमी आपल्या मुलाला खांद्यावर घेतो. अरे जे मी पाहिलं ना त्याच्या पलीकडचं माझ्या मुलानं पाहावं त्याला बाप म्हणतात. जीवनात सगळं मिळेल गड्या पण आई आणि बाप कधी पुन्हा पाहायला मिळत नाही. बायको करता जर 5,000ची साडी तुम्ही विकत घेत असाल म्हणणार नाही घेऊ नका. 5,000ची साडी आपल्या बायकोला नक्की घ्या पण त्या साडी बरोबर आपल्या आईला 500ची साडी आणायला कधी विसरू नका गड्या, कधीच विसरू नका. 5,000ची साडी घ्या, बायको 5,000 चुका काढेल त्याच्यात पण 500ची साडी विकत घ्या. ती साडी आई मटकून मटकून अंगावर घालते. जिच्या जवळ जाऊन बसते तिला सांगते माझा भैया माझा पिंट्या नोकरीला लागला त्यानं माझ्या करता 500 रुपयाची साडी विकत घेतली. दादा तिला आई म्हणतात. म्हातारे बाप आणि आई झाल्यानंतर त्यांना लागतच काय हो. म्हातारा बाप असेल धोतर शर्ट बाप घालत असेल 200-300 रुपयाचा हलकासा धोतर, 200-300 रुपयाचा हलकासा शर्ट, 100-150 रुपयाची हलकीशी चप्पल आणि आपल्या जीवनातले 2 मोलाचे शब्द बाबा तुम्ही जेवलात का, बाबा तुम्ही बरे आहात का. हे 2 मोलाचे शब्द जर तुम्ही तुमच्या बापाला नाहीला देत असाल तर म्हातारे आई बापाला जीवनात तुमच्याकडून काहीच नको दादा. ज्या दिवशी निघून जातात त्या दिवशी आई आणि बाप आपल्याला कळत असतो गड्या. घरात 90 वर्षाचा बाप असू द्या, महिला मंडळ ज्या दिवशी माहेरातला बाप संपतो ना त्या दिवशी मुली करता चप्पल सोडण्याकरता उंबरा सुद्धा शिल्लक राहत नाही गड्या. ज्या दिवशी माहेरातला बाप संपतो. दिवाळीचा सण यावा दादा, शेजारच्यांच्या मुली आल्या म्हणून बापाचा जीव कालीवर 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 व्हावा. आपल्या लेकाला बापानं सांगावं पिंट्या अण्णांची मुलगी आली, तात्यांची मुलगी आली, माझी तायडी का नाही आली, एखादा फोन लावतो का रे. त्या भावानं तायडीला फोन करावा
आणि त्या तायडीनं म्हणावं बाबा मी नोकरीला आहे, जरा 2-4 दिवस सुट्टी मिळणार नाही, मी 2-4 दिवसानं येऊन जाईल बाबा. त्याच्या पुढे सांगू, एखादी शेतकरी मुलगी असेल तर ती सांगत असते बाबा सोंगणीचे दिवस सुरू आहेत, जरा 2-4 दिवस थांबा, 2-4 दिवसानं येते. 2-4 दिवसानं घरातला फोन वाजावा आणि वाजलेला फोन बापानं उचलावा आणि तायडीनं म्हणावं बाबा उद्या सकाळच्याला मी येऊन जाते बर का बाबा. 90 वर्षाचा बाप असू द्या, सकाळच्या 6 वाजलेला बिना चहा पाण्याचा बिना अन्ना पाण्याचा बस स्टँडला जातो तो बाप असतो. दिवसभर आपल्या आई त्या ठिकाणी तायडीची वाट पाहतो तो बाप. सायंकाळचे 5 वाजले शेवटची बस आली, माझी तायडी आली असेल का म्हणून बाप धावत बस जवळ जातो. बाप ऐका एका बसच्या काचेच्या खिडकीतून त्याला तायडी दिसली. 90 वर्षाचा बाप ज्याला धड नीट चालता येत नाही, धावत बसमध्ये चढतो. तायडीच्या बॅगा आपल्या खांद्यावर, तायडीची लेकरं आपल्या कडेवर, आणि तो बाप त्या बसच्या खाली उतरतो. 90 वर्षाचा ज्याला धड नीट चालता येत नाही. तायडी घरी आली, तिचा भाऊ चांगला पाहुणचार करतो. 1000ची सोडून 2000ची साडी घेतो आणि पुन्हा 30 तायडी जाण्याकरता निघते. हाच बाप तिला बसून देण्याकरता जातो. बाप ऐका बाप तायडीला बस मध्ये बसवलं होतं. गाडी सुरू झाली होती. बस मधली लोक जोर जोरात ओरडत होती बाबा तुमचं वय झालं, बस सुरू झाली, तुम्ही खाली उतरा. बस जर निघाली तर तुम्हाला उतरता येणार नाही बाबा, उतरा खाली. तो बाप आपल्या कोपरीच्या मळक्या चळक्या खिशात हात घालतो. कुणी दिलेले 10, कुणी दिलेले 20, कुणी दिलेले 50, कुणी दिलेले 200 गड्या 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 करून ठेवलेल्या नोटा तो बाप वर काढतो आणि आपल्या तायडीच्या हातात ठेवतो. तायडे नसेल ना तुला बाईयाने घेतलेली साडी आवडली तायडे, हे बघ माझ्याकडे एवढे पैसे आहेत, हे घे, तुला आवडेल तशी साडी घे. त्याला बाप म्हणतात दादा. जीवनात सगळं मिळेल पण जीवनात आई आणि बाप कधीच पुन्हा पाहायला मिळत नाही. गड्या सावकारी परिवारातला बाप निघून गेला, नाही पुन्हा बाप पाहायला मिळणार, नाही पुन्हा बाप येणार दादा. बाप काय असतो, तुम्ही हलकासा शर्ट शिवा बापाला, हलका शर्ट शिवा. जो बाप कधीच गावात जात नाही, ज्याला गावात जाणं जमत नाही, लेकानं जर आपल्या मुलाकरता शर्ट शिवला ना तो बाप तो शर्ट अंगात घालतो, उठत बसत 2-4 लोकांजवळ बसतो आणि जवळ गेला की सांगतो हो माझा पिंट्या मोठ्या नोकरीला लागला, माझा भैया मोठ्या नोकरीला लागला आणि पहिला शर्ट माझ्या पिंट्यानं माझ्या करता शिवला, त्याला बाप म्हणतात. जीवनात सगळं मिळेल दादा पण जीवनात आई जीवनात बाप कधी पुन्हा पाहायला मिळत नाही. गड्या त्या बापाचं वर्णन एका कवयित्रीनं सुंदर केलं. काय म्हणतो तो कवयित्री ऐका, तो बाप काय असतो ऐका. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा कला वटामंदी हासू जरी कनव कला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची झापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळला, आधाराचा वड जणू वाकल आभाळ र, आधाराचा वड जणू वाकल आभाळ र. त्याच्या आईनं पाचोळा जिनरानो माळ. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर,
हाय गड्या वमगाया बापर वमगाया बापर वमगाया बापर वमगाया बापर. हा जोडून विनंती दादा, जीवनात काही करता आलं तर करा, नाही करता आलं तर करू नका, पण जीवनात आईची बापाची सेवा करा. हा त्या ठिकाणी पिपळा साहेब 2 मिनिटं श्रद्धांजलीपर बोलणार आहेत. जय. या ठिकाणी ज्यांनी अत्यंत सुंदर असं कीर्तन केलं अशा कीर्तनकार प्रतिभाताई जाधव, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण सीतारामजी सावकारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत. ताईंनी आई वडिलांची महती कीर्तनाच्या माध्यमातून अत्यंत चांगलं प्रबोधन केलं. त्याबद्दल ताईंचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर्वांनी टाळ्याच्या गजरात ताईंचं त्या ठिकाणी कौतुक करा. सावकारे परिवार आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं काम करणारा परिवार आहे. मी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने व आमच्या पिपाडा परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. हा जोडून विनंती असेल दादा, जीवनात नाही काही करता आलं तर करू नका, पण जीवनात कोणाचं वाईट करू नका. आपल्या हातून कोणाचं वाईट घडेल ही भावना आपल्या जीवनात ठेवू नका. भावानं भावाशी चांगलं त्या ठिकाणी संबंध ठेवा. भावानं एकमेकाशी कधी वैर करू नका, कारण मृत्यू लोकांमध्ये त्या ठिकाणी आपल्या भागातून समृद्धी गेला. या महाराष्ट्रात लोक म्हणतात महाराष्ट्रातून समृद्धी गेला, महाराष्ट्र समृद्ध झाला. पण सांगू तुम्हाला माझ्या मनातलं, या रस्त्यातल्या समृद्धीनं नात्यातली समृद्धी कमी केली. एका पैशासाठी भांडणारी बहीण उभा राहिली, एका पैशासाठी भांडणारा भाऊ उभा राहिला. म्हणून हात जोडून विनंती असेल दादा, जरी समृद्धी आपल्या भागातून गेला असला तरी नात्यातली समृद्धी कधी कमी होऊ देऊ नका. हात जोडून भावाने एकमेकाशी चांगलं वागा, भावानं बहिणीशी चांगलं वागा, मुलानं आई बापाशी चांगलं वागा. एवढीच विनंती तुम्हाला आजच्या कीर्तनातून करेल. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, जे काका आपल्यातून निघून गेले अशा काकांच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज. या ठिकाणी सागर भाऊ असतील, सिद्धार्थ भाऊ असतील, त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा योग आणि या काकांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तनाची सेवा. आजच्या दिवशी निकालाचा दिवस समजला जातो. आजच्या दिवशी निकाल लागतो. जसं एखादं लेकरू वर्षभर शाळेत जातं आणि शेवटी निकाल लागतो, तसंच या माणसाचं आहे. ज्या दिवशी माणूस मरतो, मेल्याच्या नंतर वर्षभर त्याचा प्रवास होतो आणि आजच्या दिवशी त्याचा निकाल लागतो आणि ठरवल्या जातं याला कोणत्या जन्माला घालायचं. म्हणून आजच्या दिवशी आपल्या पितृला चांगली जागा मिळावी याच्याकरता सावकारे परिवारानं केलेलं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन. आजच्या दिवशी ज्ञानदान, अन्नदान, गोदान, ब्राह्मणदान, भूमिदान करण्याची प्रथा. म्हणूनच आजचं हे कीर्तन, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. कीर्तन सेवे करता त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मला इथपर्यंत येण्यात अशी संपूर्ण यस9 न्यूज परिवार आणि आमचे कोताडे भाऊ असतील, त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचा योग आणि ही सेवा करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. कीर्तन सेवेकरता सुंदर गायक वादक मंडळी आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांनी गायनाकरता सुंदर साथ दिली. असं आपल्या भागाचं भूषण आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण संदीपजी महाराज बागुल आवर्जून उपस्थित झाले, कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी मृदंग वाजवला
वाजवण्याकरता सुंदर साथ दिली असे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्त परायण संदीपजी महाराज वैद्य आवर्जून उपस्थित झाले. कार्यक्रमाची शोभा वाढवली. एकदा जोरदार टाळी. महाराजांचं स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य हरिशरण त्या ठिकाणी काशिकानंदगिरीजी बाबा यांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळ हे आवर्जून उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला असे साऊंड सिस्टीम सद्गुरू साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी गोंडेगाव आमचे मुकुंद भाऊ असतील त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर माझे पतिराज आदरणीय हरिभक्त परायण नकुलजी महाराज जाधव तेही आवर्जून उपस्थित राहिले. कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर YES9 न्यूजचे सर्वच त्या ठिकाणी परिवार असेल आणि ज्यांनी त्या ठिकाणी शूटिंग केलेलं आहे असे आमचे दादा दोनही दादांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सर्व मंडळी राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्वच मंडळी आवर्जून या ठिकाणी दुःखात सामील झालात या परिवाराच्या त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. त्या ठिकाणी चोपदार काका विणेकरी बाबा आणि संपूर्ण परिसरातील टाळकरी भजनी मंडळ सर्वांचं नाव मला ज्ञात नाही. तुम्ही सर्व मंडळी उपस्थित झालात. पुनश्च एकदा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आलेली सर्व पाहुणे मंडळी भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. भोजनाची व्यवस्था पाठीमागे बाजूला